समीर, ही तुझी शेड पाहायला खूप आवडते आणि खूप छान दिसते. मी आत्ता प्रोमो पाहिला ज्यात तो तिचा फोटो बघतोय आणि फेशियल एक्सप्रेशन इतके छान होते की तू ते षडयंत्र रचतोय. तू सांग, तुला हे कॅरेक्टर करताना किती एन्जॉय करतोयस आणि काय घरून आता काय प्रतिक्रिया येत आहेत? मजा येते मला करायला, खूप मजा येते. कारण एकतर हे ग्रे शेड असल्यामुळे बऱ्याच वेळेला सरप्राईज हा एक फॅक्टर ऑल्वेज असतो करताना सुद्धा, की हे चांगलं वाटेल का? हे करता येईल का? सो दिग्दर्शकाने आम्ही बसून मग त्याच्यावरती काही अशा ज्या जागा असतात, जसं तू आत्ता म्हणालीस, तशा काही फिगर आउट करतो, की हे कदाचित वेगळं वाटेल आणि तो सरप्राईज फॅक्टर मला आवडतो ऑल्वेज. कारण ग्रे शेडला तर एक लिमिट नसतं, बाउंड्री नसते एका सर्टन याची, की नाही हे असंच वागलं पाहिजे. आणि ही गोष्ट चांगली आहे, की मालिकेचा नायक असूनही असं काहीतरी ग्रे शेडचं करायला मिळतंय. कारण मग त्या थोड्याशा बाउंड्रीज आपल्याला क्रॉस करून काही गोष्टी एक्सप्लोअर करता येतात. सो आय एम एन्जॉईंग दॅट. येस, पण घरून काय प्रतिक्रिया आहे बायकोची? लहान असलेले घरात ते बघतायत मालिका? हो. माझी मुलगी तर बघतेच आणि तिचं तेच असतं, की तू असा का त्रास देतोयस? आणि हां, म्हणजे तिचं एक तर झालं, की तू हे का केलंयस? असा का त्रास देतोयस? पण मी म्हटलं, "अगं ते मला करायला सांगतात असं म्हणून मला करावं लागतं." सो तिला आवडतंय. पण ओव्हरऑल मला सगळ्याच प्रेक्षकांचाही खूप चांगला प्रतिसाद आहे आणि तो याचसाठी, की अगेन ग्रे कॅरेक्टर करायला मला जेवढी मजा येते, तेवढी ती त्यांना बघायला येते याचा आनंद आहे. येस, पण आज वटपौर्णिमेचं शूट करतायत, तर मला सांग की काय ट्विस्ट या वटपौर्णिमेत पाहायला मिळणार आहे? अ, मुलीने काय करणार आहे? मला वाटतं इथे जास्त आरकेच ट्विस्ट आणतोय कारण माझी आई पूजा करते ते बघायला मी आली आहे, आनंद बघायला आली आहे. पण थोडा काहीतरी गोंधळ होणार आहे आणि आरकेची एंट्री धमाकेदार होणार आहे आणि आरके काहीतरी ट्विस्ट घेऊन येणार आहे. नक्कीच प्रेक्षकांना बघायला मजा येईल. येस, पण आरके काय ट्विस्ट असेल हिंट द्यायला आवडणार आहे प्रेक्षकांना, कारण की आरकेची एंट्रीच म्हणजे काहीतरी ट्विस्ट घेऊन येणारी असते. अ, वटपौर्णिमा तुम्ही बघू शकता हे लोकेशन. इथे वटपौर्णिमेचा सिक्वेन्स सुरू आहे. तर आरके आल्यानंतर वटपौर्णिमा इथे होणार नाही एवढं मी सांगू शकतो. ती कुठे होईल, काय होईल, होईल की नाही, हा आता एक कळेल. ते कळेल तुम्हाला एपिसोड बघताना. पण इथे वटपौर्णिमा होणार नाही. मला सांग की खऱ्या आयुष्यातले वटपौर्णिमा एक आठवणीतली काय गिफ्ट दिलं होतंस बायकोला, अशी काही वटपौर्णिमा आहे? मीच गिफ्ट आहे ती. असं एक उगाच आपलं नाही, नाही. नाही खरं असं काही दिलं. पण पण आता लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा कशी होती? अ, आठवत नाही आता खरं तर. पण मला वाटत नाही तिने फेऱ्या मारल्या असतील. कदाचित आता नाही, एकदा नशिबात आल्या आता परत-परत कुठे 7 वेळा. त्यामुळे माहीत नाही. पण काहीतरी पूजा केली होती बहुतेक. पण हां, म्हणजे तेवढंच. तेच, पण लहानपणी असताना की आपण आईसोबत जातो असं वडाच्या इथे आणि काय काय खायला मिळतं ते खातो, असं काही केलंस लहानपणी वगैरे? हो, लहानपणी केलंय. आई असं छान नटून-थटून मग सगळ्या त्या बायका एकत्र येतात. मग आपण जायचं. मलाही आठवतं माझा फोटो आहे असा. मी एवढीशीच होते आणि मी पण रेडीमेड साडी अशी नेसले होते गुलाबी कलरची आणि तिच्या मागून पारंब्यानं लोंबकळत वगैरे. तिथे जाऊन मग सगळ्या बायकांना म्हणजे बघायचं त्या कशा फेऱ्या मारतायत. तर हो आणि नुकताच पाऊस सुरू झालेला असतो तेव्हा तर वातावरण छान असतं, फ्रेश असतं. तर हां, तर त्या मेमरीज आहेत नक्कीच, गोड आठवणी आहेत. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.